आमच्या पक्षाची भूमिका आहे जे संविधान जसं आहे तसं आहे आणि हे ते फोरम नाही। तुम्हाला जेव्हा कॉन्स्टिट्यूशनल बदल करायचे असतात त्याची चर्चा पार्लमेंटमध्ये होते, ह्याच्यासाठीच पार्लमेंट आहे। त्याच्यामुळे इथे तिथे भाषण करून हे प्रश्न नाहीये, त्यांना जर मांडायचं असेल तर ते पार्लमेंटमध्येही चर्चा झाली पाहिजे। उद्या कोणी काही बोलेल म्हणून आपण थोडी करत बसायचं। देशासमोर खूप मोठी आव्हानं आहेत आता। बैठक घेतली असता कार्यकर्ते लोकल इलेक्शन कार्यकर्ते काय लढायचं आहे की असा लोक आता कुठलेही निर्णय आम्ही निर्णय प्रक्रियेत नाही आहोत। आता आज फक्त गाठी भेटी होत। तसं इलेक्शनच्या तारखा एक तर येऊ द्या। आता तर इलेक्शन दिवाळीच्या आधी होत नाही असं दिसतंय, दिवाळीच्या नंतरच इलेक्शन होणार। त्याच्यामुळे जसं आता कसे सगळ्यांचे स्थानिक सगळ्यांची मतं घेतली जातील तेव्हा बघूया आपण काय होईल। एक तर लाडकी बहीण योजनेमधले नंबर्स कमी होत आहेत, ते मी नाही सरकारच कबूल करणार। म्हणजे हा माझा काही आरोप खोटा नाहीये त्यांच्यावर। आणि त्याच्यामुळे सातत्याने त्यांनी त्यांची पॉलिसीमध्ये बदल होत आहेत का बदल होत आहेत। माझी 6 महिन्यापूर्वीची भाषणं जर तुम्ही काढून बघितली तर त्याच्यात तुम्हाला दिसेलच। कारण मी सातत्याने सांगत होते की इट इज नॉट सस्टेनेबल, आणि मग पैसे वाढवणार, सरसकट कर्जमाफी करणार, या सगळ्या घटना सातत्याने बोलत आलेले आहेत। मला नाही माहिती, मी माननीय मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवते की माननीय मुख्यमंत्री म्हणाले होते की आम्ही या राज्यात सरसकट कर्जमाफी करू। त्याच्यामुळे माझा विश्वास या राज्याच्या मुख्यमंत्र्यावर आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितले, मुख्यमंत्री मोठं पद आहे, पक्ष नसतो त्याला, ते मोठं जबाबदारीचं पद आहे। मला असं वाटतं तो नॅशनल हायवेचा जर असेल तर याच्यावर गडकरी मग कुठला स्टेट गव्हर्नमेंटनी ठरवलं पाहिजे ना काय त्यांचा इश्यू आहे। नाही, कुठलाही प्रोजेक्ट करताना स्टेक होल्डर्सला घेतलाच पाहिजे ना इन कॉन्फिडन्स। स्टेक होल्डरला कॉन्फिडन्स घ्या आणि मार्ग काढा त्याच्यातून। तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर कुठलाही सरकार, आमचं असू दे किंवा त्यांचं असू दे, क्या फरक पडतंय। आमचा विकासाला आम्ही कधी विकासाला विरोध केला आहे? या सगळ्या ज्या मोठ्या पॉलिसी रिफॉर्म्स 1991 झाले हे आमच्याच काळात झाले ना। या देशाचा टर्निंग पॉइंट कुठला होता? नरसिंहरावजी आणि मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये, तेव्हा आमचंच सरकार होतं ना, तेव्हाच तर हे सगळे मोठे बदल झाले। नाही, पण मग हे करायला सरकारने चर्चेला बसलं पाहिजे ना त्यांच्याशी, आणि स्थानिक लोक ठरवतील। जे स्थानिक लोकांचं जे म्हणणं असेल त्याला पूर्ण स्थानिक लोकांच्या मागे आम्ही ताकदीने उभं राहू। हो, आम्ही घाबरलोय त्याच्यामुळे। काल पवार साहेब पण म्हणाले ते घाबरलेत, मी पण घाबरले, असे आम्हाला धमकी यायला लागल्या। तुम्ही पण आम्हाला वाचवा, आमच्यावर धमकी आल्या। माझा एक प्रश्न आहे, अनेक स्त्रिया म्हणजे विधवा होताना दिसत आहेत, कशामुळे तर दारूमुळे। महाराष्ट्रामध्ये सतत दारू विकली जात आहे आणि आता 1 ऑगस्टपासून त्या दारूवरती वाढी करत आहे, म्हणजे पाठलाग। महाराष्ट्रामध्ये दारूबंदी झाली पाहिजे, पैसा त्याच्यावर वाढवला नको, फक्त दारूबंदी व्हायला पाहिजे। यावर तुम्ही एक महिला म्हणून काय करता? नाही, महिला म्हणून नाही, मी लोकप्रतिनिधी म्हणून बोललं पाहिजे। त्यात महिला किंवा पुरुषचा विषयच येत नाही। काही सामाजिक प्रश्न असे असतात ज्याच्यात पुरुष किंवा महिला आमची मतं एकच असतात। का तुम्ही पुरुषांना याच्यापासून दूर ठेवता? पुरुष पण समंजस आहेत, जबाबदार आहेत आणि क्रांतिकारी राहिलेले आहेत महिलांच्या बाबतीत। माझं म्हणणं अनेक पुरुष आहेत या रूम मध्ये आहेत जे अतिशय आमच्याबद्दल संवेदनशील। त्याच्यामुळे मला वाटतं हा सामाजिक प्रश्न आहे। आणि उभी बाटली आडवी बाटली याचं मतदान तर कैलासवासी RR पाटलांनीच सुरू केलं। आबाच मंत्री असताना आबानी याच्यात मोठी क्रांती महाराष्ट्रात करून दाखवलेली आहे। तो अधिकार ऑलरेडी आहे, तो जर सरसकट आपण सगळीकडे केला तर त्याच्यातूनच तो अधिकार ऑलरेडी आहेच ना। ग्रामपंचायतींपासून सगळ्यांना आहे, तर तो आपण बदल करू शकतो। बहिणींना साथ देणं, हा प्रश्न मला विचारण्यासाठी बहिणींना साथ देण्यासाठी दारूच्या बाटलांवर पैसे वाढवणं
उत्पादन शुल्क वाढवणं म्हणजे काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे मला वाटायचा प्रश्न नाही हा प्रश्न उद्ध्वस्त करणं. या आज माननीय मुख्यमंत्री नागपूरमध्येच आहेत. हा प्रश्न मला विचारायचा आहे, जी तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. कारण नाही विरोधाचा विषयच नाही आहे. विरोध आहे पॉलिसी मेकर ते आहेत. हा जर डेटा त्यांना दिसत असेल तर त्यांनी पॉलिसी मेकर म्हणून आणि या देशाचं राज्याचं मायबाप सरकार म्हणून त्यांनी निर्णय घेतला पाहिजे ना, जो योग्य आहे. आता सामाजिक परिवर्तनात काय केलं पाहिजे, हुंडाबळीला काय केलं पाहिजे. पुण्यामध्ये जी घटना घडली ही तुम्ही सगळ्यांनी पाहिली. हुंडाबंदी झाली का पाहिजे तर झालीच पाहिजे, अर्थातच झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्ही सरकारमध्ये आहात. मग सरकारची यंत्रणा कशासाठी आहे?